तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आणि वस्ताद गिरीशप्पा पानसरे गणेशप्पा पानसरे यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दीडधाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय। शुभम साठी पारितोषिक येत आहे त्यांचेच मावस बंधू दादाराम चौधरी यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक लागोपाठचे 3 षटकार जर शुभम सुतारने खेळले तर। परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य खैरेला आपण पाहतो संघाचा संघनायक त्याच्या नेतृत्वाखाली कित्येक विक्रम संघाने नोंदवलेत कित्येक मैदानावरती विजयाचे गुलाल उधळणारे हे दोन संघ आपण पाहतोय। या दरम्यान खोलवर टप्प्याचा बॉल उडवला सीमारेषा पलीकडे मिळतील धावासा येतो षटकार। एका बाजूला आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये पहिल्या पर्वामध्ये या स्पर्धेचा उपविजेता राहिलेला संघ कासरांबोली क्रिकेट क्लब कासरांबोली, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दरम्यान व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे सभापती करंडक अर्थात मुळशीचा वर्ल्ड कप या स्पर्धेचा विजेता संघ आहे। दोन बलाढ्य ताकदीचे संघ दोन वाघ एकमेकांच्या आमने सामने या मैदानावरती आज सामना क्रमांक 2 मध्ये। दरम्यान पुन्हा एकदा अजिंक्य खैरेसाठी स्लॉट मध्ये होता चेंडू डिपॉझिट केला सीमारेषेच्या पलीकडे फिर से एक बार अजिंक्यच्या बॅटमध्ये येतो षटकार। थँक्यू। स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धेच्या निमित्तानं भुकुमगावचे असणारे तंटमुक्त अध्यक्ष सन्मान्य विशाल धागवणे या अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होते। मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। पंचाने निर्णय मागे घेतलाय कळवलाय हाच चौकार आहे। षटक मैदानाच्या आतमध्ये संपेल पहिल्या क्रमांकाचा पहिल्या षटकाचा खेळ मैदानाचा। हॅलो 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 माइक चेक। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्कोरकार्ड वरती 19 धावा आहेत। यावेळी शपल झाले जागा बनवली वापर क्रिकेटचा आणि चेंडू पाठवला सीमारेषा पलीकडे डीप स्क्वेअर लेग मध्ये येईल एक सनसनीत प्रहार चौकार। थँक्यू। शुभमच्या बॅटमध्ये आलेला चौकार आहे स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल। या दरम्यान पुन्हा एकदा आक्रमणाचा प्रयत्न परंतु आपण पाहतोय चतुर चाणक्य असणारा गोलंदाज प्रसाद केमसे गती परिवर्तन करतोय आणि फलंदाज शुभमला मैदानाच्या आतमध्ये थांबवून ठेवतोय। पहिल्या चेंडूवरती जरूर शुभमने ताकद दाखवली परंतु दुसऱ्या चेंडूवरती प्रसाद केमसे मैदानाच्या आतमध्ये आपली ताकद दाखवणं नक्कीच जो पाहायला मिळतोय। या दरम्यान मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे एका टप्प्यावरती चेंडू अडवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये। तदनंतर आपण पाहतो लिली एक सिंगल आहे आणि एक सिंगल संघाचा धावफलक पुढे घेऊन जाणार आहे। 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। 24 धावा आपण पाहतोय ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात। मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं पॉवर प्लेचा दुसऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय प्रसाद केमसे अर्थात पीके
मुळशी तालुक्यातील घातक गोलंदाज म्हणून नक्कीच प्रसाद किमसेला पाहिलं जातं. कित्येक स्पर्धेमध्ये मोठमोठे विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा बिग हिट केला क्षेत्ररक्षक फार दूर. एक टप्पा घेत चेंडू आर पार फरार. सनसनी चौकार. थँक्यू. 28 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या दरम्यान पुन्हा शपलोत फटका खेळायचा होता, परंतु आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाच्या कक्षेपासून दूरवरती असणारा चेंडू, उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू मुख्य पंच कळवतायत वाईट बॉल. अबंतर धाव मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अबंतर धावेच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 29 धावा स्कोर कार्डवरती आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा फलंदाजापासून दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, पॉईंट मध्ये चेंडू खेळलाय. सिंगल धावेचा प्रयत्न होईल आणि पाहता पाहता एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि आलेली एक सिंगल हे संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 30 धावा ज्या स्कोर कार्डवरती आपण पाहतो नोंदवल्या गेल्यात बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत पॉवर प्लेचा खेळ जर पाहिलं तर म्हाळुंगे संघाने ज्या युक्तीनुसार सुरुवात केली आहे, आतापर्यंत ज्या युक्तींना साजला असा खेळ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो पाहायला मिळाला, एकही विकेट न गमवता 30 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती नोंदवल्यात. आता अखेरचा चेंडू पॉवर प्लेचा फेस करण्यासाठी स्ट्राईक वर पाहतो. शुभम सुतार मैदानाच्या आतमध्ये असताना वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पुन्हा एकदा दिशा भरकटले. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या अवंतर धावेच्या मदतीने संघाचा धावफलक एका पावलाने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 31 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये नोंदवल्या. पुढे 7 फटका खेळलाय. चेंडूने उंची प्राप्त केली. क्षेत्ररक्षक बंटी लांडगे डाऊन दी बॉल, टिपला जाईल. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट आली आहे. धक्का क्रमांक 1. अर्जावती माझ्या प्रेमात पडल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिली विकेट आली आहे. संघाला पहिला धक्का बसलाय. शुभम सुतारचा पहिला धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शुभम सुतार मागे जाईल आणि नवीन पावलाने मैदानाच्या आतमध्ये बुळशी टेनिस क्रिकेटचा ढाण्या वाघ म्हणून ज्या खेळाडूला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं, रामकृष्ण हरी पाडाळे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बुळशीचा क्रिकेट मोठं होण्यामध्ये एक मोठं योगदान असणारा खेळाडू हरी पाडाळे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. संघाचा असणारा मुख्य कणा, संघाचा हुकमी एक्का आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिली विकेट पडल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. सोबत आपण पाहतोय संघाचा संघनायक अजिंक्य खैरे. आता अजिंक्य खैरे आणि हरी पाडाळे ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहे. तर या जोडीला थांबवण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 3 मध्ये पराग सुतार हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करताना पाहायला मिळेल. स्कोर कार्डवरती आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये नोंदवल्या गेल्या त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एकतीस धावा जे आपण पाहतोय संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. बुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण पाहतो ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. तिसरं पर्व, प्रत्येक पर्वामध्ये काही ना काहीतरी आगळी वेगळी बक्षीस, प्रेक्षकांची मन जिंकणारी पारितोषिक, प्रेक्षकांना ओढून घेणारी क्रिकेटची स्पर्धा जी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिलं पर्व दिमागदार पद्धतीने नक्कीच संपन्न झालं. पहिल्या पर्वामध्ये उपविजेता ठरलेला संघ आपण पाहतोय कासारांबोली क्रिकेट क्लब हा संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने त्याच ताकदीचा असणारा म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे कित्येक मैदानावरती या संघाने देखील आपलं विजयाचे गुलाल उधळलेत. कित्येक स्पर्धा आपल्या नावावरती या संघाने नोंदवल्यात. तोच संघ आपण पाहतो दोन मुळशी वाघ संघ एकमेकांच्या आमने सामने मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळतात. आता एका बाजूने अजिंक्य खैरे, दुसऱ्या बाजूने हरी पाडाळे, तर गोलंदाजीच्या मार्कवरती पराग सुतार. पहिला चेंडू पॉवर प्ले नंतर
पहिला चेंडू आडव्या बॅटने अक्रॉस द बॅट, क्षेत्ररक्षक डीप मध्ये ऋषी धिडे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि पहिला चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल घेऊन जाणार आहे. बॅकअप चांगलं पाहायला मिळेल आणि मैदानाच्या आतमध्ये एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धवलकावरती 12 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या. 12 धावा यापूर्वीच्या षटकामध्ये खर्च झाल्या. स्कोर कार्ड वरती 32 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या. गोलंदाज पराग पुन्हा तयार. या दरम्यान हरिपाडाच्या बॅटमधून पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती जबरदस्त तडाखा. हा तडाखा नव्हता तर हरिपाडाळेचा धूम धडाका होता. षटकार जीव घुटमळ तसं फिरतीच वाढतंय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ गण हे बघून दुश्मन जळ, ढगाला लागली कळ. द सिक्सर किंग पहिल्या चेंडूवरती खेळतोय षटकार. या दरम्यान फिर से एक बार हरिपाडाळेचा वार, चेंडू सीमारेषे पार. षटकार येडी झाले येडी झाले येडी झाले येडी झाले येडी झाले कलुळी नाऊन रावळात गेले आणि येडी झाले ग येडी झाले ग येडी झाले ग बाजी येडी झाले ग. 9 चेंडू मध्ये 9 षटकार खेळण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. 6 चेंडू मध्ये 6 षटकार खेळण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. कमीत कमी चेंडू मध्ये अर्धशतक नोंदवण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. तो फलंदाज हरिपाडाळे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पराग पुन्हा एकदा तयार. यावेळी पुन्हा एकदा आक्रमणाचा प्रयत्न, परंतु यावेळी बॅटची कडा घेते. इष्टांच्या मागे चेंडू अडवला जाईल. फुटबॉल मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला. पहिल्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय पायाच्या साह्याने चेंडूचा वेग कमी केला. तदनंतर मात्र ओमकार अर्थात नाना चेंडूची फिकी करेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येणार आहे आणि आलेली एक सिंगल संघाच्या धावफलकावरती भर करून जाईल. संघाचं वाढतं धावफलक 45 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळी अजिंक्य खैरे स्ट्राईक ऑन पाहायला मिळेल. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवेत. पराग स्वतःच्या फलतूमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होता, तिथे प्रयत्नाचा दापुरा पडला. त्यानंतर गडबड गोंधळ आणि त्याचा फायदा घेतला फलंदाजाने. दुसरी धावेचा केलेला प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील यशस्वीपणे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होणार आहेत. आलेल्या 2 धावा आहेत. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 47 धावा धावफलकावरती आहेत. शुभम सुतार मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. तदनंतर गोलंदाजला काहीसा दिलासा मिळण्याची संधी होती. धावा त्या ठिकाणी कमी खर्च करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, परंतु हरिपाडा दाखल झाला आणि त्यानंतर आक्रमणाला पुन्हा सुरुवात झाली. या दरम्यान पुन्हा एकदा बिग हिट करायचं होतं, परंतु पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू होऊ शकणार नाही. 30 या सर्कलच्या आतमध्ये स्वतःच्या फॉलोमध्ये गोलंदाज चेंडूला अडवेल. 16 धावा षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च होतात आणि धावफलकावरती आपण पाहतो 18 चेंडूंचा 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्या त्या एका गड्याच्या मोबाईलमध्ये 47 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. तब्बल 1 लाख रुपये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक असणारी ही स्पर्धा, वन ऑफ द सिरीजच्या माध्यमामध्ये एक बाईक असणारी ही क्रिकेटची स्पर्धा, प्रत्येक दिवसामध्ये प्रेक्षकांसाठी स्पोर्ट्स सायकल लकी ड्रॉच्या माध्यमातून असणारी ही क्रिकेटची स्पर्धा, प्लेयर ऑफ द डे मध्ये एक आगळं वेगळं पारितोषिक, खेळाडूसाठी 15 किलोचा बकरा असणारी ही क्रिकेटची स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली जाते, ज्या स्पर्धेची वाट संपूर्ण मुळशीवर्ग कित्येक दिवस पाहत होता, ती क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच आज दुसऱ्या दिवसामध्ये रंगताना पुन्हा एकदा पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्ग पद्धत आपण पाहतोय पुन्हा एकदा संघाचा असणारा संघनायक प्रसाद केमसे अर्थात पीके पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्ग मध्ये पाहायला मिळेल. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थ्या क्रमांकाचा षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्ग मध्ये दाखल झाला. किरण भाऊ मराठे यांच्याकडून पारितोषिक येते. लागोपाठचे 3 षटकार हरिपाडाने खेळले तर 1000 रुपयांचं पारितोषिक किरण भाऊंच्या माध्यमातून असणार आहे. ही स्पर्धा उभी राहत असताना आयोजकांनी घेतलेले अफाट कष्ट जे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा समोरच्या दिशेला लॉंग ऑन मध्ये फटका खेळला. बंटी लांडगे आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. यापूर्वी एक चांगला झेल बंटी लांडगेच्या माध्यमातून नक्कीच जो पाहायला मिळाला. त्यानंतर पहिली विकेट आली आहे. शुभम सुतार त्यानंतर बाद झालेला आपण पाहिला. यावेळी देखील चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळतं. एक सिंगल खर्च होणार आहे पहिल्या चेंडूवरती आणि एका सिंगलने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. 48 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
खुलवा टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जमिला समांतर खेळलेला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ऋषिकेश धिडे चेंडूवरती आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सिंगल. विनोद भाऊ माजिरे यांच्याकडून पारितोषिक येते आणि किरण भाऊ मराठे यांच्याकडून देखील पारितोषिक. प्रसाद केमसने विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर प्रत्येकी 1000 रुपये. हा चेंडू सोडून दिलाय, कोणत्याही प्रकारची छेडछाड केली नाही, ओळखलं हा चेंडू फार दूर आहे, उजव्या इष्टीच्या बाहेर असणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मुख्य पंच कळवतात वाईट बॉल. संजय भालेराव सर आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, स्कोरलेख पंचांच्या भूमिकेमध्ये आदरणीय अजय आवळे सर आपण पाहतोय. स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य संतोष काका पानसरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. इथे थोडासा फंबल मैदानाच्या आतमध्ये, परंतु बॅकअप सागरचं चांगलं पाहायला मिळेल आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये चेंडूची फेकी होणार आहे. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाल्या. 2 धाबींच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 52 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रसाद पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती तयार आहे. या दरम्यान आली पाडायच्या बॅटमधून चेंडू करल हवाई सपार, खिलाडी मस्तक पर दस्तक दे, चेंडू सीमा रेषे पलीकडे, षटकार. थँक्यू. चांगला प्रयत्न तिथे बंटी लांडगेचा पाहायला मिळाला, परंतु प्रयत्नाचा धापरा थोडासा हात अपुरा पडला. त्यानंतर चेंडूने सीमारेषा पाहिली षटकाराला. खुलवट टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्या प्रयत्नाला यश येणार नाही. बॅकअपला क्षेत्ररक्षक चेंडूवरती एक सिंगल येणार आहे. प्रसाद केमसेसाठी पारितोषिक येते. विकेट हॅट्रिक जर प्रसादने पूर्ण केली तर गौरव केदार यांच्याकडून 1000 रुपयांचा पारितोषिक असणार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात 59 धावा. षटक क्रमांक 4चा अखेरचा चेंडू फेस करेल अजिंक्य. अखेरचा चेंडू आडव्या बॅटने फटका सबोर्चला 20 शेपमध्ये खेळला. ऋषिकेश धिडे चेंडूवरती कोणत्या प्रकारची चूक केली नाही तिथे क्षेत्ररक्षकाने. त्वरित फेकी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल आणि एका सिंगलवरती थांबावं लागेल. एका सिंगलवरती समाधान इथे मैदानाच्या आतमध्ये मानावं लागेल. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर एका गड्याच्या मोबाईलमध्ये नोंदवल्या गेल्या त्या 60 धावा. 60 धावा एका गड्याच्या मोबाईलमध्ये संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. आता मैदानाच्या आतमध्ये पाहतो अंतिम षटक असणार आहे. शेवटचं षटक डेथ ओव्हर. आता कोणता गोलंदाज येते कासरांबोली संघाचा संघनायक प्रसाद त्या ठिकाणी वापरेल, कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदार दिली जाईल, कारण की ह्या षटकामध्ये धावा कमी खर्च होणं हे फार महत्वाचं आहे. कारण विरोधी संघ आपण जर पाहिला तर या संघाची ताकद म्हणून ओळखला असणारा गोलंदाजीचा कक्ष म्हणून नक्कीच या संघाची ताकद आहे. त्यामुळे इथे अंतिम षटकामध्ये कमी धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च करावे लागतील आणि ती जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये दिली आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय ओमकार बिलारे अर्थात नाना गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. कित्येक वेळा ओमकारला पण पाहिले पॉवरप्लेचं षटक ओमकारने हाताळले. आज पाहिलं थोडासा उशिरा तो आला. 2 षटकांनंतर मात्र त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये एंट्री घेताना पाहिलं. आता अंतिम षटक तो मैदानाच्या आतमध्ये हाताळेल आणि पहिला चेंडू अक्रॉस द बॅट फटका खेळायचा होता. जागा सोडली तिथे हरिपाडाळेने आणि अजिंक्य गैरे इथे आपल्या विकेटची आहुती देईल, माघारी जाईल. धक्का क्रमांक 2 दुसरी विकेट. फुगीरपणाच्या बाता करीत फुगीर त्याच नाव, आमची विद्या चोरून नेतो खोटे मानभाव, ढोलकीला बांधीन तुझं पाय पाय पाय.